वळतो पुढच्या बातमीकडे। जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे। या राज्यात आता सरपंच सुद्धा सुरक्षित नाहीत अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। तर विरोधक जळगाव जिल्ह्याची बदनामी करतायत असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलं। जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे। कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उपसरपंचाचा या ठिकाणी निर्गुण हत्या झाली। सरपंचाच्या या राज्यामध्ये हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाही आहे, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे। धरणगावमध्येही परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला आणि त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे, राज्यामध्ये निर्माण झालेले आहे। ही घटना माझ्याच मतदारसंघातली, माझ्या घरापासून 10 किलोमीटरची आहे। हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे। मला तरी असं वाटतं, मलाही मुलगी आहे, आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती।